तर नमस्कार मंडळी, मी रोहित स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज तर मला सुट्टी होती म्हणून मी एका बीचवर आलो आहे. हे युएतील बीच आहे. म्हणजे या जागेला आम्ही कॉर्निश म्हणून म्हणतो. इकडची कॉर्निश म्हणजे इकडचं जागा फेमस आहे. तर चला, तर तुम्हाला दाखवतो मी इकडचा. मंडळी, आमच्या वेंगुलात कसं बंदर आहे तसं हे एक बंदरच समजा, शिरोडा बंदर किंवा तसं त्याच टाईपमध्ये हे एक बंदर आहे. पण इकडच्या शेख लोकांनी गव्हर्नमेंटने इकडे बांधून काढलं आहे पूर्ण सेफ्टीसाठी. पाणी बघू शकता किती आहे, ते खूप आहे पाणी नच आहे. आणि एकदम ती लाईट दिसते त्या साईडला, त्या जागेला मीना मार्केट बोलतात. त्या ठिकाणी पूर्ण कार्गो येतात. जेवढी UAE व्हेजिटेबल्स, फ्रूट किंवा मासे, चिकन ना ते इंडियातून काही सामान येते त्या साईडून येते. म्हणजे तिकडे कार्गो आहेत, मोठ्या शिप लागतात तिकडे. आणि तुम्ही पाहू शकता इकडचे फुलं एवढी चांगली मेंटेन करतात ना इकडचे लोक. पूर्ण ठिबक सिंचनाचा वापर करून ही फ्लावर्स उगवलेली आहेत. इकडे रेड आहेत, तिकडे व्हाईट आहेत, मस्त वाटतात. मी कधीतरी दिवसाला मॉर्निंगला आलो की तुम्हाला दाखवतो किती खतरनाक दिसतो तो. नाईटमध्ये एवढा सुंदर दिसतो, म्हणजे दिवसाला तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसू शकतो तो इकडचा व्ह्यू. हा माझा एक फेवरेट. कधी ड्युटी संपली की मी इकडेच येतो आणि एकटाच असतो बसायला. बसतो, वाऱ्याचा आनंद घेतो आणि जातो रूमवर. ही बघा माझी सायकलनेच फिरतो मी जास्त करून, कारण इकडचे रस्ते मला माहीत नाही. चालत कुठे लांब गेलो तर पाय दुखतील, म्हणून सायकलच बेस्ट कुठेही घाला रस्त्यावर. की तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे तो. किती सुंदर हॉटेल आहे ते बघा. हे UAEतील सर्वात मोठं 7 स्टार हॉटेल आहे. हे 7 स्टार हॉटेल आहे. आणि माझं हॉटेल तर तिकडे आहे. ती ऑरेंज लाईट दिसते ती तिकडे आहे. तिकडनं इकडे यायला माझ्या होते 2 किलोमीटर आहे. समुद्राचा व्ह्यू बघण्यासाठी ना तर सनसेट बघण्यासाठी इकडे बसायला सोपे ठेवले आहेत. प्रत्येक ठिकाणी असेच सोपे ठेवलेले आहेत. आणि इकडे डस्टबिन पण ठेवले आहेत क्लिनिंगसाठी, कचरा त्याच्यात टाकावं म्हणून. आणि एवढी इकडे क्लिनिंग आहे ती बघा. तुम्ही पाहू शकता, एक गार्डनच आहे आता, छोटीशी चार लावून केलेलं आहे. आणि एवढी क्लिनिंग आहे ती बघा. एक प्लॅस्टिकचा तुकडा पण दिसत नाही. आणि एवढी सारी इकडे लोक राहतात, एवढ्या साऱ्या बिल्डिंग आहेत, पण एक पण प्लॅस्टिकचा तुकडा इकडे भेटत नाही. इकडचं गव्हर्नमेंटचे रूल्स पण चांगले आहेत. क्लिनिंग तर भयानक आहे, एकदम स्वच्छ. आणि इकडचा व्ह्यू म्हणजे एकदम स्वर्गासारखा वाटतो. आणि एकदम शांतता आहे, कोणाचा कटकट नाही, काय नाही. आणि एवढी सुंदर लाइटिंग लावली आहे ना इकडे, लॅम्प्स लावले आहेत, तुम्ही बघू शकता. आमचं सावंतवाडीचं मोती तलाव आहे तसं हा इकडचा हा समोरचा व्ह्यू दिसतो. सेम टू सेम सावंतवाडीचं मोती तलाव बघा तुम्ही. असं फिलिंग येतं की आत्ता मी सावंतवाडीला आलो आहे, पण सावंतवाडी नाही आहे, ही UAE आहे, अरब कंट्री आहे. हा माझ्या पाठीमागचा व्ह्यू आहे ना, तो सेम टू सेम सावंतवाडी सारखा दिसतो. सावंतवाडीचा मोती तलाव सर्वांना माहीतच असेल जर तुम्ही कोकणातून माझा व्हिडिओ बघत असला तर. सेम टू सेम हा सावंतवाडीचा मोती तलाव दिसतो. बघा, सेम टू सेम ही तिकडची लाइटिंग सेम टू सेमच आहे. ते समोर ब्ल्यू कलरचं दिसतं लाइटिंग, ते इकडचं सर्वात मोठं शेख पॅलेस आहे. तिकडे कधीतरी टाईम भेटला ना तर, नशिबात असलं तर तिकडे पण जाऊन एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया नवीन काहीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.